आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार राजकीय हालचाली सुरू आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना या प्रमुख पक्षांनी निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. यामध्ये सत्ताधारी भाजपसह राष्ट्रवादी मोठ्या प्रमाणात आघाडीवर आहे. जनसंघर्ष यात्रेनंतर राष्ट्रवादीने पुन्हा परिवर्तन यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्र पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. आगामी निवडणुकांसाठी राष्ट्रवादीची तयारी अगदी पद्धतशीर आणि जोमाने सुरू आहे. त्या तुलनेत काँग्रेस मात्र अद्याप सुस्त अवस्थेतच दिसून येत आहे. अगदी राष्ट्रवादीच्या लोकसभेच्या संभाव्य उमेदवारांची यादीही सोशल मीडियावर झळकत आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रवादीला मात्र स्वकीयांच्याच उपरेपणाला तोंड द्यावे लागत आहे. सातारा आणि कोल्हापूरमध्ये राष्ट्रवादीला अगदी लाचार होऊन आपल्या पक्षनिष्ठा नसलेल्या विद्यमान खासदारांवर अक्षरशः नाइलाजाने उमेदवारी लादण्याची वेळ आली आहे. धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय अशी अवस्था राष्ट्रवादीची झाली आहे. त्यातूनच कागलमध्ये कालचा प्रकार घडला. याउलट काँग्रेस पक्ष मात्र पश्चिम महाराष्ट्रात अद्याप शांतच दिसत आहे. काँग्रेसची मदार ही सर्वसामान्य, नौक्या आणि जनमानसात स्थान नसलेल्या, मात्र घराणेशाहीवर अवलंबून असलेल्यांवरच दिसत आहे. काँग्रेस पक्षाने ज्यांना सरळ बोलता येत नाही अशांना जाहीरनामा समितीवर घेतल्याने पक्षाच्या आखलेचे दिवाळे आत्तापासूनच निघण्यास सुरुवात झाली आहे. त्याचे गंभीर परिणाम पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाला भोगावे लागणार हे निश्चित असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.